आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन्ही प्रकारातलं आयुष्य जगणारी माणसं समाजात पाहायला मिळतात. अध्यात्मतत्व समजून घेऊन त्याप्रमाणे आयुष्य जगू पाहणारी एक, आणि ज्यांना अध्यात्मतत्व कधी मान्य झालं नाही किंबहुना मान्य करायचंच नाही ते एक. अनेकदा ही नास्तिकवादी चळवळीतली लोक आध्यात्मिक तत्वांनी परिपूर्ण जीवन जगणाऱ्यांशी उपरोधिकपणे बोलताना दिसतात. कधी कधी त्यांची कुचेष्टाही करतात. दोष त्यांचा नाही. जसं मोराच्या अंगावर असलेली मोरपिसं दिसताना डोळ्यांसारखी दिसतात, पण त्यांच्यामध्ये दृष्टी नसते, अगदी त्याप्रमाणे नास्तिकांनाही डोळे तर असतात पण दृष्टी नाही. संदर्भ देतो ज्ञानेश्वरीचा. ऐलीची थडी न पवता पळे जो माग होता, तया द्वीपीची वार्ता काय होय. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 844. जो समुद्राच्या अलीकडच्या काठापर्यंतही पोचला नाही, समुद्राला पाहूनच घाबरून पडून गेलाय, त्याला पलीकडच्या बेटावरली वार्ता समजणं शक्य आहे का, असा प्रश्न माऊली ज्ञानोबा यांनी विचारलाय. अध्यात्म तत्व समजण्यासाठी डोळे नाही, दृष्टी पाहिजे.